नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते। तर मी आज इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि इथं एका वाटीमध्ये हे थंड दूध घेतलेलं आहे। तर ह्या जे अर्धा लिटर दूध घेतले की नाही ते गॅसवर मी आता गरम करायसाठी ठेवलं आहे आणि ही जे वाटीमध्ये दूध काढलं होतं की नाही त्यामध्ये मी 3 चमचे कस्टर्ड पावडर घालून घेतलेली। आता हे थंड दूध असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय करायचं, ही कस्टर्ड पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि इकडं आता हे गॅसवर ठेवलेलं जे दूध होतं की नाही ते छान आता त्याला उकळी फुटलेली आहे। त्यामध्ये मी काय केलं, पाऊण फुलपात्र भरून साखर घातलेली आहे। पाऊण फुलपात्र म्हणजे एक थोडंसं कमी एक फुलपात्र्याला। आधी इथं दुधाला छान उकळी फुटली। आता त्यामध्ये आता आपण हे कस्टर्ड केलेलं जे पावडर टाकलेलं जे दूध होतं की नाही ते घालून घ्यायचे। ते दूध एका हाताने घालायचे आणि दुसऱ्या हाताने ते छान असं मिक्स करून घ्यायची, म्हणजे गुठळ्या होणार नाही आहेत। आता ते आपलं इथं कस्टर्डचं दूध तयार झालेलं आहे तो। आणि इथं मी एका वाटीमध्ये मी काय केलं होतं, दुधावरची साई घेतलेली आहे। तर आता इथं कस्टर्डचं दूध छान असं काय करायचं, 5-6 मिनटं शिजवून घ्यायचे। आता आपलं इथं छान घट्टसर असं हे कस्टर्ड टाकून केलेलं दूध झालेलं आहे, घट्टसर मस्त। आता आपण हे या डब्यामध्ये काढून घेऊया कुकरच्या। आणि आता हे काय करायचं, थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे 2-3 तासासाठी। आता आपण 2-3 तासानंतर मी काय केलं, इथं ही दुधावरची साय घेतली होती की नाही ती फेटायला घेतलेली आहे। ते मी आता चमच्याच्या साहाय्याने फेटून घेते आहे। छान अशी फेटून नंतर त्यामध्ये मी काय केलं आहे, नारंगी रंग घातला आहे, हा फूड कलर आहे तो घातलेला आहे आणि ते छान मिक्स करून घेतलं आहे त्या साईमध्ये। आता इथं 4 तासानंतर तुम्ही पाहू शकता हे कसं झालं आहे बॅटर। आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि त्यामध्ये आता ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि हे साईमध्ये जो आपण कलर घालून फेटून घेतली होती की नाही साई, ती पण घालायची त्याच्यामध्ये। आणि हे इथं मी मिक्सरचं ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे बरं का, त्यामध्ये मी छान असं फिरवून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता हे तर बघू शकता तुम्ही किती छान स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे मस्त असं आता 12 तासासाठी आपल्याला काय करायचं आहे, फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे। आता ह्याच्यावरची प्लेट बरोबर त्या मापाचीच घ्यायची आहे की जेणेकरून म्हणजे ते बरोबर तंतोतंत बसेल अशीच। आता इथं 12 तासानंतर आपण पाहू शकता इथं आपली आईस्क्रीम तयार आहे। तर ही व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम आज मी इथं बनवलेली आहे। आता मी इथं साध्या चमच्याने घेते त्यामुळे त्याला व्यवस्थित आकार येईना, पण ही आईस्क्रीम इथं छान तयार झालेली आहे। रंग पण छान आला आहे आणि शिवाय चवीलाही खूप छान अशी ही आईस्क्रीम तयार होते। अशा पद्धतीची व्हॅनिला आईस्क्रीम तुम्ही पण करून पहा।